यानंतर एक बीड मधून सविस्तर बातमी पाहणार आहोत। बीडच्या आष्टी तालुक्यातील 2 तांड्यांमधून 15 बालकामगारांची सुटका करण्यात आली आहे। यात 9 मुली आणि 6 मुलांचा समावेश आहे। या मुलांकडून गेल्या काही वर्षांपासून जनावरांची राखण, धुणी भांडी आणि घरगुती कामं जबरदस्तीने करून घेतली जात होती। पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा सगळा प्रकार समोर आला आणि त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईनंतर 15 बालकांना सेवाश्रमात ठेवण्यात आले। आता या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। बीडच्या आष्टीतून 15 कामगारांची ही सुटका आपण पाहतोय। एका तांड्यावर 15 मुलं हे घरकाम करत असताना आणि वेडबिगार म्हणून असताना काम करत होते। ते पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर 15 मुलांना रेस्क्यू केलं। अहमदनगरची अमृतवाहिनी नावाची संस्था आहे आणि अंबोरा पोलीस स्टेशनने ती कारवाई केली आणि त्या 15 मुलांना रेस्क्यू करून बालकल्याण समितीसमोर सादर केलं। त्याच्यामध्ये 9 मुली आणि 6 मुलं आहेत। आम्ही त्या मुलांशी संवाद साधला असता त्यांनी असं सांगितलं की आम्ही तिथे घरकाम करत होतो। काही मुलं 3 वर्षापासून, काही मुलं 4 वर्षापासून त्या घरी आहेत। एकदा आईवडिलांनी त्या घरी सोडलं की पुन्हा त्यांना आईवडील भेटायला आलेले नाहीत। काही मुलांना तर आईवडिलांचं नाव सुद्धा माहीत नाही आणि त्या मुलांना पोलिसांनी रेस्क्यू करून आपल्या समोर बालकल्याण समिती बीडच्या समोर सादर केलं। बालकल्याण समिती बीडने 9 मुली ज्या आहेत त्या आरवी येथे शांतिवन मुलींचं बालगृह आहे तिथे ठेवल्या आणि मुलं जे आहेत 6 ते शासकीय बालगृह बीड येथे त्या मुलांना ठेवलेलं आहे।